नाशिक जिल्हा नियोजन समिती आणि पांडे निरीक्षणासाठी आलेल्या पालकमंत्री गिरीश महाजन यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध केलाय। पालकमंत्र्यांची गाडी अडवून मराठवाड्याला पाणी का सोडल्याचा जाब आंदोलनकर्त्यांनी विचारला। पालकमंत्र्यांनी गाडीबाहेर उतरून आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केल्यावर तर चांगलाच गोंधळ उडाला। अशा गोंधळाच्या परिस्थितीतच जिल्हा नियोजनाची समितीची बैठक झाली। बैठक सभागृहात शेतकरी घुसल्यानं पोलिसांनी बळाचा वापर करत त्यांना बाहेर काढलं। त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी सभागृहाच्या बाहेर सभा भरवून पालकमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली। अखेर शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी त्यांना मिळेल असं आश्वासन दिल्यानंतरच वातावरण निवळलं। खाली मराठवाड्यामध्ये पिण्याच्या पाण्याचं अतिशय मोठं दुर्भिक्ष आहे। अनेक गावांना टँकर त्या ठिकाणी सुरू आहेत। फार लांबवरून त्या ठिकाणी पाणी आणावं लागतंय आणि म्हणून MWRRA या प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशानुसार हे पाणी सोडणं आवश्यक आहे। ते नाही सोडलं तर अजून कंटेम झाला असता। या निर्णयावर नाशिककर हायकोर्टामध्ये गेलेत, सुप्रीम कोर्टामध्ये गेलेत, पण त्याला कोणीच त्या ठिकाणी स्टे दिलेला नाही आणि हे पाणी लवकर सोडावं असे आदेशही त्यांनी दिले होते आणि म्हणून हे पाणी सोडणं क्रमप्राप्त होतं आणि म्हणून आम्ही ते सोडलेलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।